बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खून प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखेच्या स्पेशल स्क्वॉडनं अवघ्या काही दिवसात 2 आरोपींना अटक केली। मृतक रोशन नाईक याचा खून आंतरजातीय विवाहातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून करण्यात आला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोशन नाईक यांचा शव काही दिवसांपूर्वी इरविन रुग्णालय अमरावती येथे मिळाला होता। त्यांच्या आई बबिता नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बडनेरा पोलीस स्टेशन इथं अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या स्पेशल स्क्वॉडनं तपासाची चक्रे फिरवली। गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी रवी वानरखडे आणि दिनेश हाडकर यांना अंजनगाव बारी परिसरातून ताब्यात घेतलं। तपासादरम्यान आरोपी क्रमांक 1 म्हणजेच रवी वानरखडे याने कबुली दिली की मृतकाचा त्याच्या बहिणीशी आंतरजातीय विवाह झाला होता। मात्र हा विवाह रोशनला मान्य नव्हता आणि त्यामुळे नेहमी घरात वाद व्हायचे। याच रागातून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचत रोशन यास दारू पाजून पारडी जंगलात नेलं आणि तिथे त्याचा खून केला।